नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पावसाची काय परिस्थिती राहणार. तर सुरुवातीला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, त्याच्यानंतर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, संपूर्ण कोकणपट्टी, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पुन्हा नाशिक जिल्हा. म्हणजे सांगायचं झालं तर संपूर्ण भागामध्ये म्हणजे 17 तारखेपासून म्हणजे आज रात्रीपासून ते 20 तारखेपर्यंत 17, 18, 19, 20 म्हणजे आणखीन 4 दिवस पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, काही ठिकाणी तर कमी वेळेत जास्त पाऊस पडून पूर परिस्थिती येईल, ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. म्हणजे काही भागात जरा जास्त राहणार आहे हे लक्षायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय झालं की आता म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडल्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडला नव्हता, पण ह्या 2 दिवसापासून तिकडे देखील पाऊस सुरू झाला. मग आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, चाळीसगाव तालुका, रावेर, यावल, भुसावळ तिकडे सगळीकडे म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्राकडे आणखीन जवळपास 21 तारखेपर्यंत तिकडे जोराचा पाऊस पडणार आहे. आणि त्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे, तळ्यामध्ये देखील पाणी येणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. आता त्याच्यानंतर काय झालं, इकडं विघ्नर कारखाना ओझर या भागामध्ये, संगमनेर त्या भागामध्ये आणखी थोडा पाऊस कमी राहिलेला आहे. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा पुणे जिल्हा, पुणे म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 138 गाव काहीतरी असे पुण्यामध्ये गेलेले आहेत बघा. म्हणजे त्या पुणे जिल्हा, मुंबई, नाशिक, इगतपुरी तुमच्याकडं मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजे म्हणजे 18, 19, 20, 21च्या दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. ओढे नाल्याला पाणी येणार आहे. म्हणून तुम्ही ह्या मुंबईकरांना, पुणेकरांना, पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, जनतेने काळजी घेण्याचं कारण आहे. मुंबई, पुणे, नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर सुरत, गुजरात तिकडे देखील पाऊस राहणार आहे, सुरतकडे देखील पडणार आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये खंडवा, बेतूल ह्या भागात देखील पडणार आहे, इंदोरकडे पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं. अहमदाबाद सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस सगळीकडे जवळपास 21-22 पर्यंत म्हणजे दुसऱ्या राज्यात 22 तारखेपर्यंत, गुजरातकडे 22 पर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज यायचा. फक्त महाराष्ट्रामध्ये मात्र 20 तारखेला, 21 तारखेपासून पावसाचा जोर कमी होईल. 21, 22, 23, 24, 25 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडं राहील, ऊन देखील पडणार आहे. म्हणून त्या टायमामध्ये तुम्ही शेतीची कामे करून घ्या. ज्यांच्या कापसामध्ये पाणी साचलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट फेका, लवकर पाणी आटून जातं. ज्यांच्या परत